कुर्ला वार्ड 169 के कांग्रेस नेता प्रमोद अप्पा पाटिल को मिल रहा है भारी जन समर्थन। मुंबई कुर्ला वार्ड 169 के चर्चित समाज सेवक और कांग्रेस नेता प्रमोद अप्पा पाटिल को लोगों का भारी समर्थन मिल रहा है। इस वार्ड में उन्होंने 4 कार्यालय खोले हैं और चारों पर लोगों की भीड़ नजर आ रही है। लोगों के सुख दुख में पहुंचने वाले अप्पा भी लोगों के मिल रहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स से काफी खुश हैं। मी स्वतः एक सर्वसामान्य रहिवासी आहे आणि सर्वसामान्य रहिवाशांमध्ये राहणं, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी सोडवणे हे एक लोकप्रतिनिधीचं काम असतं। त्याप्रमाणे मी बऱ्याच वर्षापासून कुर्ला नेहरूनगर रहिवासी संघ याची स्थापना करून जे अराजकीय लोक आहेत, जे सर्वसामान्य रहिवासी आहेत, त्यांची समस्या व अडचणी सेम डे त्यांनी त्या ग्रुपवरती एखादं कोणतंही काम टाकलं म्हणजे त्यांनी महानगरपालिकेच्या विषयी काय टाकलं, म्हाडाविषयी काय टाकलं किंवा प्रशासन दरबारी काय विषय असेल, हॉस्पिटल विषयी काय विषय असेल, तरी मी संबंधित त्या मेसेजला त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्याचा स्क्रीनशॉट पाठवतो आणि त्या माध्यमातून त्यांचा फॉलोअप घेऊन त्याच दिवशी कशा प्रकारे त्या रहिवाशाची समस्या मला सॉल्व्ह करता येईल त्या मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। आणि स्थानिक रहिवाशांच्या हितासाठीच मी येणाऱ्या महानगरपालिकेला प्रभाग क्रमांक 169 म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचं राजकारण करण्यासाठी नाही, तर सर्वसामान्य लोकांचं सेवा करण्यासाठी जे प्रभागामध्ये कामं आहेत, बरीचशी कामं आहेत, मग स्वच्छता आहे, अतिक्रमण, बाहेरून येणाऱ्या गाड्या पार्क होत असतात, बरीच फेरीवाले रस्त्यावरती आहेत, हे सगळं हटवणं, कचऱ्याचा विषय बऱ्याच प्रकारे आहे, कुठेही कचरा पडलेला असतो, सर्वसामान्य रहिवासी, सिनियर सिटीजन जास्त करून जे या ठिकाणी शासन दरबारी, मग महानगरपालिका मंत्रालयामध्ये, वेगवेगळ्या सेंट्रल एजन्सीमध्ये शासनामधून निवृत्त झालेले काही ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, हे बिचारे रोज इथं रस्त्यावरून फिरताना त्यांना भीती वाटते की कुठला बाईकवाला येतोय आणि साईडला मारून जातोय किंवा कुठला फोर व्हीलरवाला येतोय। त्यामुळे या सर्व समस्या रहिवाशांच्या आहेत त्या त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ या नात्याने मी सोडवणार आणि ते सोडवण्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। मी माझ्या प्रभाग 169 मध्ये मी पूर्ण रहिवाशांना भेटलेलो आहे। मग नेहरूनगर असो, शिवसृष्टी असो, कामगार नगर असो, कर्मसंख्या नवरेबाग, जागृती नगर, इकडे पुढे साबळे नगर, म्हाडा कॉलनी, रेल्वे कॉलनी, संतोषी माता नगर, क्रांती नगर, या सर्व भागामध्ये मी 1 to 1 जाऊन तिथल्या लोकांना भेटलेलो आहे। त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी मी जाणून घेतल्या आणि ज्या वेळेस मी त्या ठिकाणी गेलो तिथे मला दुर्गंध दिसली, कचरा दिसला, तर मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्याच वेळेस तिथे उभा राहून मी त्याच दिवशी मी त्या सर्व कचरा रॅबिड हे उचलण्याचं काम मी केलेलं आहे। ते आमचे ब्लॉक अध्यक्ष आहेत चांदकर साहेब, त्यांच्याही सोसायटीमध्ये मला त्यांनी सत्कार करायसाठी बोलवलं होतं, त्यांनी शाल आणि श्रीफळ द्यायला मला बोलवलं, परंतु जाताना मी पाहिलं की त्या ठिकाणी जवळजवळ 2-1 डंपर, 2-3 डंपर तिथे बऱ्याच वर्षापासून रॅबिट पडलं होतं, कचरा पडला होता। मी साहेबांना म्हणलं, साहेब तुमचा सत्कार मी स्वीकारतो, पण आता स्वीकारणार नाही, जोपर्यंत तिथला मी रॅबिट आणि कचरा उचलत नाही तोपर्यंत मी कचरा उचलतो, पण मी माझा शाल तुमची मी घेणार नाही। साहेबांना लगेच त्यातून मी अधिकाऱ्यांना फोन केला, मी फॉलोअप केलं, त्यावेळेस वेगवेगळ्या 3 डिपार्टमेंटशी बोललो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डंपर आणि जीसीपीने हे सर्व कचरा आणि दुर्गंधी सर्व काढून घेतलं आणि तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मी पाण्याच्या टँकरनी ती सर्व स्वच्छता करून धुवून दिलं। हे काम स्थानिक रहिवाशांना पाहिजे आणि मी त्यांचा सेवा चेंजेस का पाहिजे, लोकल माणूस पाहिजे, स्वतःचा हक्काचा आणि काम करणारा आणि तळागाळातला संपर्क ठेवणारा असा माणूस पाहिजे। पण तो माणूस हा आहे अप्पा पाटील। हे बघा, हे तात्पुरतं विचारू नका मला काय काय काम केलं वगैरे,
तो काम करून दाखवेल त्याच्यानंतर बोला. काय बरोबर आहे ना? ते काम करतात आणि ते आजही त्या लोकांनी नुसतं नोटीस टाकलं व्हॉट्सअपवर, त्यांचं प्रत्येकाचं काम कुठे झावळी पडली आहे, कुठे पोल पडलाय, कुठे काय पडलंय, हा स्वतः जातीने हजर राहून सगळ्यांना मदत करायला उभा आहे. असा तळागाळातला माणूस हवा आम्हाला आमच्यासाठी काम करणार. कसं असं इलेक्शन पुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी कधी स्वार्थ बघितला नाही, स्वार्थासाठी त्यांनी काम नाही केलं. महत्वाची गोष्ट ही आहे, त्यांनी लोकांसाठी काम केलं. कोणी त्याला रात्री अपरात्री मेसेज टाकू दे, त्याचा तो रिप्लाय करतो, रिस्पॉन्ड करतो आणि त्याच्यावरती कार्यान्वित होतंय सगळं त्याप्रमाणे. आज पहले बार मैं बात कर रही हूँ कि मैं साथ दूंगी अप्पा पाटिल को. अप्पा पाटिल इज माय गुड फ्रेंड and I know he will stand by Nehru Nagar and he will come this time very successfully. I am for Appa Patil. I love him. जो भी प्रॉब्लम्स लोगों के पास वो आएंगे वो जरूर करेंगे, वो मैं आपको गारंटी दे सकती हूँ. आज 169 ह्या ब्लॉक मध्ये गेली अनेक वर्ष, मी गेली 10 वर्ष ब्लॉक अध्यक्ष असून सुद्धा काँग्रेसची प्रचार यंत्रणा कशी राबवावी याची अवगत आहे. परंतु जे उमेदवार आज आप्पाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळाले ते क्रीडा, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत असणारे, परिपूर्ण अभ्यास असणारे व्यक्तिमत्व असे आप्पा पाटील आपल्याला मिळालेले आहेत. आणि या ठिकाणी ते ज्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये पदार्पण केलं त्यावेळेपासून आज संपूर्ण 169 मध्ये काँग्रेसला एवढं भरभराटीने प्रचार यंत्रणा राबवत आहेत. आज जवळजवळ अर्धा प्रचार आप्पासाहेबांनी पूर्ण केलेला आहे. अशी परिस्थिती आज या नेहरू मध्ये आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना कुठलेही प्रश्न विचारा, कुठल्याही अडचणी विचारा, त्या अडचणीवर मात करण्याची पात्रता त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून आज निश्चितपणे आम्हाला खात्री झालेली आहे की या मतदारसंघामध्ये आप्पा पाटील हे ह्या आजूबाजूच्या 6 मतदारसंघापेक्षा जे लीडने येतील त्याच्यापेक्षा लीडने आप्पा मतदानाने निवडून येणार आहेत. एवढी खात्री मिळाल्यामुळे आज संपूर्ण क्षेत्रामध्ये सगळ्या पक्षांमध्ये आज आपांची धास्ती घेतलेली गेली आहे. आणि ती धास्ती एवढी घेतली गेली आहे की आता पुढे कसं करायचं, एवढं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला मिळाल्यामुळे अजिबात हे करण्याची काळजी करण्याची कारण नाही, एवढं सगळ्या कार्यकर्त्यांना वाटायला लागलंय. अशा प्रकारचं काँग्रेसचे आज 4 कार्यालय उघडलेली आहे. त्यांनी प्रवेश घेतला, 4 कार्यालय उघडली काँग्रेससाठी. त्यावेळी असं नाही बघितलं त्यांनी की आपली तिकीट डिक्लेअर केली, पण कामगार नगरच्या समोरचं एक कार्यालय, हे एक कार्यालय नेहरू नगरचं, अभ्युदय बँकेच्या समोरचं, जागृती नगरचं एक कार्यालय, साबळे नगरचं एक कार्यालय, या 4ही कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची हमी त्यांनी दिलेली आहे आणि ते करणार आहेत. एवढी खात्रीपूर्वक व्यवस्था असल्यामुळे आम्हाला चिंता नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना सांगतो, तुमचे कुठलेही प्रश्न असतील ते आमच्या 4 कार्यालयात घेऊन या, त्याचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी सगळ्यांना आम्ही खात्री देतोय. पण आज जी मंडळी या संपूर्ण मतदारसंघातली आज फक्त आप्पा पाटील यांचंच गुणगान गात आहेत आणि त्यांचंच चर्चा सगळीकडे होते. म्हणून सगळ्या पक्षाच्या लोकांनी आज मोठी समस्या त्यांच्या समोर उभी झालेली आहे. काँग्रेसच्या माध्यमातून येणारे उमेदवार हे विजयी होणार हे विरोधी पक्ष सांगायला लागलेले आहे. म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देईन की आप्पासाहेब तुम्ही असंच कार्यरत राहा. आपल्याला प्रचंड बहुमताने लोक तुम्हाला निवडून दिल्याशिवाय थांबणार नाहीयेत. त्यांना परिवर्तन हवं आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये. ज्यावेळी मी काँग्रेसचं या मतदारसंघात राज्य होतं, काकासाहेब थोरातच्या वेळेपासून, बाबासाहेब भोसलेंच्या वेळेपासून ते राज्य आज संपुष्टात निघालं आणि आज त्याला पुनर्जन्म निर्माण झालेला आहे, जन्म मिळतोय आणि संपूर्ण मतदारसंघ हा काँग्रेसमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आपांच्या कर्तृत्वामुळे.
धन्यवाद.